ते सध्याला सांगितलं होतं शांताबाई ठोके हे इकडं म्हणा याच बिल्डिंग मध्ये राहते. आलोय खरी बरोबर आपण इकडं तर काही कोणी दिसणार या इकडे आई दिसते बा विचारून पाहतो. आई इकडे आई अगं मी इकडं आलो आमच्या तिथल्या ना सध्या आहे ना त्यानं सांगितलं इकडं कोणची शांताबाई ठोके ठोके माहिती वरती 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 का ती काही पाय चोळी का? हा पाय चोळी गुण येतो. गुण येतो का? नाही लोक येत नाही लोक येत. मग जाऊ का? हा जा वर आहे ना. बर बर कुठला एक अनुभव विचारायला लंगडत ग बाई. आज तर एक गिरायकी ना किती टाइम झाला बाई. काल तरी 2-3 गिरायक झाले होते. चहा साखर सुटती का नाही आज. काय करावं बाई डोक्याला टेन्शन झालं. कधी कधी अशी लाईन लागती गिरायकांची आणि कधी कधी एकही नाही. बाया कोणतरी आलं वाटतं. कोण? शांताबाई ठोके तुम्हीच का? हो हो मीच मीच. पाय तुम्ही चोळी त्या का? हो हो या या या. हो आमच्या तिथला तो सध्या आहे ना हा सध्यानं सांगितलं हा त्या शांताबाई ठोके ना हा हा त्यांच्याकडे जा म्हण. हा सर. ते असं बारी चोळी त्या काय? पाय पाय. अहो आता मी जवळजवळ 12 वर्षापासून पाय चोळते. हा का? हा हा. तुम्हाला माहित नव्हतं का अजून? नाही बघ तुमचा गुण नाही लई. अहो लय गुण आहे. माझं इतकं मोठं आहे नाव कवास रेवास. काय नाव लय मोठं आहे. मोठं आहे का? हो. हा म्हणूनच आता आम्ही तुमच्याकडे आलो पाहायला. बरं झालं आली या या. बसा ना. हा बसतो. आय आय आय. तुमचं काय नाव आहे? माझं नाव पिनू रताळे. काय? पिनू रताळे. रताळे? आडनाव रताळे. हा. बया असं आडनाव तर पहिल्यांदाच ऐकलं मी. अहो आडनाव ऐकलं म्हणजे हाय रताळे हाय. बर बर असू दे. रताळे असू दे तर गाजरे मला काय करायचंय. बरं काय तुमचं काय झालंय का नेमकं पायाला? म्हणजे मोडलंय का तुटलंय का त्याच्यावरून गाडी गेली काय नेमकं झालंय काय? अहो शांताबाई तुम्हाला काय सांगायचं. हा गाडी बिडी नाही गेली. हा मग? मी ना समुद्राला वाचवाय गेलो. हा का? मग पाय मुरगाळलाय का काय झाला? वाचवाय म्हणजे समोरचा काही संकटात होता का? नाही नाही तो गाडीवरून पडला होता. हा हा. मग मी गेलो गाई उभी माई गाडी कराय मीच पडलो. म्हणजे तुम्ही त्याच्या मदतीला धावून हा. जात होते तर तुमचंच पायाचे हे झालं. पडलो. पडले तिथं तुमचा पाय काढकेन मोडला. हा अरे बापरे. मग आता घ्या वर घ्या. धरा न थोडा हा धरा. शांताबाई हा धरा ना मा. हा अहो मा धरा. काय? पाय पाय. हा असं ठेवा ना ठेवा. शांताबाई हा तुमच्या याच्यावर ठू का? याच्यावर? याच्यावर ठू का? तुमच्या मांडीवर ठू का? हा मांडीव म्हणजे असं ठेवा ना खाली. हा ओढू नका ओढू नका. सरका अशी. आय, 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 आय. तुम्ही ना अशी सरळ बसा. हा मी सरळच करतो. हा सरळच करतो ना. माझा पाय हा थांबा. हा पाय का तुमचा? हा हाय हा. बरं. शांताबाई हा किती वर्षापून तुम्ही करते होई काय? हे पाय चोळायचं काम? 12 वर्षापासून करते मी. हा तुम्ही नुसती चोळाचाळीच करते का? अहो आमचा व्यवसाय आहे तो. हा म्हणजे पायांची. पाय मोडी तोडीचा आम्ही नीट करतो ना. हात पाय कंबार मग पाठण. का हो शांताबाई तुम्ही ते करीत असतील? ते म्हणजे मालिश मालिश. हा मालिश बी करते ना. हा का? अहो औषध आहे माझ्याकडं. तुमच्याकडे लांब लांबून लोक येत असतील. अहो लय लांबून येत्या. हा का? तुम्हाला काय सांगायचंय जेव्हा तुमचा पाय चोळील
आणि तुम्हाला फरक पडेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. मग तुम्ही म्हणशाल आईला काही शांताबाईच्या हाताला गुण आहे. हा मग काढून ठेवू का काय पॅन पॅन हा नाही मग पॅन काय काढी द्या. अहो मग तुम्ही कसं नीट करणार मला? अहो मी फक्त असं करते वरती. हा. आणि वरती करून करते मी पाय. असं आहे का? हा हा म्हणजे तुम्ही वर करणार हा? आणि चोळून देणार. हा चोळा पाकुलं आहे बुवा काय दुखणं. वर घेऊ का अजून? थोडं असं घ्या वरती. हा बस का? आय 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 अहो हिडच लग्न लागत ना हो. बरं मला सांगा तुमचं नाव काय म्हणले? माझं पिनू रत्ताळे. पिनू कुठं इथं दुखतो का पाय? इडं दुखतो का पाय? नाही इड नाही थोडं वर या अजून. वरती का? हा यावर इथं आहे का? नाही हो इडच नाही ना दुखत. मग यावर या थोडं वर या. अजून का? हा इकडे यावर वर वर या ना. अजून नेमकं कुठं दुखतंय? अहो दोन्ही हातांनी वर चुलीत या. अहो मी मालिश करणारी मला माहिती सगळं. वर ये थोडा वर. अजून वर आहे का? बर पुढे आता यावर वेदना. यावर थोडं या हो. शांताबाई लय भारी वाटतो तुमचा हात हो. अहो माझ्या हाताला लय गुण आहे. अहो लय मऊ. बरं इथं शांताबाई हा इड नाही यात ना. मग हा हात थोडा वर घ्या. हा इथं आहे का? थोडा वर. अजून का? हम्म. बरं इथं आहे का? थोडा एवढा. शांताबाई हा. आता रगा लागल्या इडून थोडे वर या अजून. अहो अजून किती वरती थोडं. नेमकं मॉडेल कुठे मला सांगा अहो तुम्ही. तुम्ही पाहिल्याशिवाय नाही करायचं तुम्हाला. अहो मला तिथून शिर धरायला मग तुम्ही सांगा की कुठून आहे. इड यादनं लागते जास्त. डायरेक्ट तिथून आहे का? इडून. बया म्हणजे तुमचा इडून खूप येतूनच गेला का काय? खूप येत. असं सांगा की मी कधीची म्हणते इथं आहे का? तुम्ही म्हणते यावर. तेव्हा इड दाबलं का लगेच रग थांबते. हा का? या बया लय कठीण आहे. मग तुम्ही दवा डॉक्टर केले का? केले बुवा डॉक्टरनं काहीच मला फरक नाही. नाही का? हा. मग ते सदू म्हण ते शांता बाईकाचा नित्याच वर्षा. नीट तर तुम्हाला अहो कळलं. अहो बाई हसायसारखं नाही हो. लय रग लागली जरा नाही दे. अहो हसत नाहीये मी. अहो माय रोजची चालू राहते. काय पेशंट रोजची चालू राहते. हा म्हणजे अहो तुमचं तर तिडून खूप येतून गेला. काहींचे पारा अख्खा मनके दिले होऊन जायले ते मी बसून दिले. घ्या ना इड दाबलं पण आता. हा का? बरं तुम्ही तिला दाबूनच ठेवा. हा. मी बरोबर तुम्हाला वर धरा ना. मी इड धरेल इड धरण तुम्ही हो. हा? वर या ना हो. अहो ते बरोबर नसा वडी. नाही तुम्ही तुमच्या हातानं पहिले इड धरा हो. शांताबाई ऐका ना. अहो लय रागा लागले. हो लय राग. तुम्ही पहिले इड धरा. हा का? धरा. बया, तुम्ही इड धरा तसं बरं नाही वाटणार. बरं वाटणार नाही. हा म्हणजे शिर मग तुमचा आजार थोडासा जास्तच बळावला हो. अहो अवघडचे जास्त दिवस किती झाले. दिवस झाले? मामा तर माहीत झाला. हा का? बांधगाळलं ते आले ना? बांधगाळलं. शांताबाई हा? जेव्हा तुम्ही इडून धरशाल ना काय? इडून पाय हा. अहो लई बरं वाटत. अहो मी माझ्या पद्धतीने घेते. चोळणारी मी आहे का तुम्ही आहे? तुम्ही कायला मला शिकू राहिले? मला येतं ना सगळं. मी अहो. करते बरोबर शांत बसा थोडे. अहो शांताबाई तुम्ही चोळणार आहे पण तुम्ही मेन जागा सोडली दुसरी. तुम्ही मेन जागा सोडली आणि तुम्ही दुसरी कच चोळून राहिल्या. जागा? अहो इड चोळा ना इड. निघा. हा ना अहो हा म्हणजे इकडे खूप आहेत ना. हा चोळा ना. मी चोळते की थांबा ना दम काढा ना थोडा. ते असं दमादमाने घ्यावं लागतं. नाही तुम्ही वरून खाली न्या चोळी. वरून खाली. वरून असं खाली न्या. मग थांबा मी ना औषध आणते आता. मग ते औषध लावावं लागेल पायाला. यावर पाय. अहो दादा ना अहो. यावर पाय. कवर वर करू. अहो मला माहिती ना कसं चोळायचंय अहो तुम्ही. तुम्हाला काय माहिती इड माझा जीव गेला. तुम्ही खाली चोळीत आहे पण इकडं लई ना कस तरी झालं. कसं तरी झालं. शिर हा. तिला कळ लागून राहिली
राहील तुमच्या इथं खुब्यापाशी. मग थांबा, या इकडे बोट धरले का ती शिर बरोबर होऊन जाईल. बरं आवरा आवरा ताई. थांबा थांबा ओ थांबा. ओ शांताबाई हा शांताबाई हा. अहो तिडं काला धरलं तुम्ही. हा? अहो तुम्ही इडं धरलं असताना खाटक्यांशी मोकळी झाली असती. पुढं हो तुमच्या हाताला गुण आहे म्हणून म्हणलं इडं धर. अहो तुम्ही थांबा हो 2 मिनिटं. अहो तुम्ही माझ्या पद्धतीने हा यावर यावर यावर. अहो इथून शिरा धरल्या का तिकडच्या बी मोकळ्या होत्या. असं आहे. शांत बसा थोडे. हो बाई हो शांताबाई काय तुमचं मऊ मऊ येऊ हा? लय मऊ मऊ काय? हात हात. मऊ नाही, लोकांचे पाय चुळून चुळून रगडून असे राट झाले ते हात. हा का हा पण लईच मऊ येऊ. मऊ नाही राहिले नाही तर तुम्हाला सांगते पहिले असे मऊ लुसलुशीत हात होते. जसं हात चोळायचं टाकलं ना तसं हात पूर्ण तिचरा पडले हाताला. हा क्लास कुठं केलता. आम्ही लय लांब गेले होते शिकायला. कुठं आता तुम्हाला काय कळणार आहे सांगू. या क्लासचं नाव काय. काय करायचं एवढे 12-15 करून तुम्हाला फरक पडला म्हणजे हा वाचला. आवडा बा. मग पण थांबा आता मी औषध आणते. आणा आणा तुमचं औषध आहे पाहू द्या मला कसं. घ्या घ्या. करा बरं तुमची पॅन्ट वरती. हा करतो बाई वरच करू राहिलो. अरे वा 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 यो बाबा काय सांगायचं. शांताबाई हो शांताबाई हा? तुम्ही चांगले चोळायला भारी हो. अहो चोळायला म्हणजे आता आम्ही शिकेलंय त्यातलं तुम्हाला काय माहिती आता. हो शांताबाई हा? आज पोत लय लोकांचे चोळले हा ना तुम्ही काय? पाय हात. अहो आता तुम्हाला काय सांगितलं आम्हाला 2 रुपये त्याच्यावरच भेटत या. हम्म. त्याच्यामुळे आम्हाला चोळावंच लागत या बरोबर. हात पाय. हो चला चला. अहो लय मऊ लय भारी. करा बरं आता असं सरळ. हा सरळ द्या. करा वर. हा करा खाली. यो बाबू आता हे काय चाललं. करा खाली. हा करा वर. करा खाली. बर लय मस्त वाटलं कसं वाटलं आता? लय भारी. पण तुम्हाला एक माहितीये का हा? तुम्ही इकडं खूप चोळलं हा? पण तुम्ही ना शांताबाई हा? तुम्ही सगळं केलं पण मेन ठिकाणी चोळलंच नाही. काय? मेन ठिकाणी चोळलं नाही. मेन ठिकाणी म्हणजे? अहो असं इड हो तुम्ही काय बोलून राहिले हो अहो. कधी पांचटा सारखे मेन ठिकाणी चोळलं नाही मेन ठिकाणी चोळलं. आम्हाला माहिती ना कुठं शिर धरायची राहती कुठं ओढायची राहती. अहो खुब्यात मोडेल तिड खुब्यात चोळलं नाही तुम्ही असं म्हणताय तुम्ही. हा खूप यात चोळलं नाही तरी पण आम्ही इकडे खाली शिर ओढली तुमची तिथपर्यंत जायची काहीच गरज नाही. बरोबर पाय बरा होईल तुमचा. काय झालं मी थोडा गणगणित आहे. माझी बायको ना तिकडे जायले डिलेवरी व्हायला. हा का? हा बर का शांतबाई. हा. अहो मेन जागा राहिली इकडं आणि चोळलं तुम्ही ह्या इकडं. तेवढा तुमचा जर हात त्याला लागला असता मेन जागेला ना काय पिण्या रताळे काय हसत घरी घ्या. हो, तुमच्या डोक्यात का पाणी झालं का कधीची पाव राहिले मी असं पांचट गिरायकाला थांबून देत नाही बरं का. इकडचं थोबड तिकडं करून देऊ का? काय चाललं तुमचं कधीच मेन जागा हो. हा? चुकलं असेल तर शांताबाई दमदारा. बर का शांताबाई हा? काय झालं मी थोडा गणगणित आहे बर का शांताबाई. हा? काय झालं बायको आहे ना डिलेवरीला गेली माहिती. बरं. तुम्ही नेमकं तिला चोळलं नाही. हा? हा ना नाही माही बायको आहे ना रोज चोळून द्यायची पाय. हा का? हा मग बायको चुळीत होती त्याला काय आले जग मारायला तिच्याकडून चुळून घ्यायचं ना तिकडं. हा? हो. आणि तुमच्या घरचे घराने इकडे काय सांगू राहिले हो? मला बायको वाटलं डिलिव्हरीला तुम्ही गेली. तिथून चोळशाल का. तुम्ही तर खालूनच हो, तुम्ही उठा बरं उठा लवकर. पैसे काढा पहिले. काढा पैसे. पैसे घ्या बा थांबा. पैसे घ्या व थांबा म्हणजे काय कधीच पांचट सारखं बोलू राहिले मी ऐकून घेते म्हणून. बायको गेली डिलेव्हरीला आणि इकडं तिकडं तुमचं ते घरचं भारू इकडं काय सांगू राहिले तुम्ही. घ्या. 5 रुपयामध्ये नाही चोळून भेटत पाय. मग 500 रुपये टाका. 500. हा मग तुमच्या माक नाही आता. हा. मग तुम्हाला थोड्या वेळानं खालून आणून देतो.
खालून हा कोणाक तरी फोन पे मारतो ना आणतो. म्हणजे तुम्ही खाली गेले तिकडून पळून गेले मग काय करायचं? हो तुम्ही मला गुण दिलाय बा, पाय वळायला लागला मी. पाय वळायला म्हणजे किती रगडून रगडून चोळलाय मी. नाही चोळाय भारी तुम्ही. फन फन तापच आला म्हण पायाला. ते पैसे द्या पैसे. पैसे देऊ असं? हा. अहो काय चावला ते शांताबाई. पैसे देऊ का म्हणजे मग काय फुकट चोळायला आले का इकडं? हा देतो पण तुम्ही तेवढं चोळून दिलं असतं तर ते किती गोड वाटलं असतं. काय तेवढं. ओ तुमच्या काय डोक्यात निघा निघा इकडून. मूर्ख कुठले? लाज वाटते का बाई संग कसं बोलावं? जर आजपासून परत इकडे आले चोळायला तर पहा मग. पैसे द्यायचे पहिले लगेच कुठे थोबडे घेऊन चालले. देतो ना देतो. आणून देतो एक 5 मिनिटं. आणतो. आणून देतो म्हणा. यायचं बरं का? हा. नाही तर मी तुमचा पत्ता शोधीन घरी येईल तिकडून पैसे घेईन तुमच्याकडून. अहो नाही आता आलो तर पुढल्या पाळीला कवा येऊ चोळाय. काही येऊ नका आता चोळायला. मी रिकामी नाही तुमचा पाय चोळायला. देतो. तुमचं कुठले तुम्ही मला सांगा तुमचं गाव. माझं इथं जवळ आहे मी. पुढं साबरवाडी. बरं बरं. टिनू काय रताळे हा, ना? रताळे. येते मी सापडी. पण- फक्त उद्या तुम्ही पैसे इथं आणून दिले नाही ना मी तिकडे येते बरोबर मग. चालेल. हा. वा रे वा. पाय चोळायला आले म्हणजे याला काय फुकटमध्ये पाय चोळून देऊ काय मी? बाई काय लोक राहते पांचट. बरं आला तर आला वरून इथून शिरधारा तिथून शिरधारा किती येड्यात काढून सोडलं मला. फार डोकं आऊट झालं. पहिलेच गिराईक भेटलं बाई असं मला. आणि वरून म्हणतो माय बायको डिलिव्हरी झाली. मला काय करायचं तो बायकोशी पांचट मेला. येऊ दे त्याला उद्या पैसे घेऊन. चांगली पाहते त्याच्याकडे. आणि पैसे नाही आणल्यावर मग तर घरीच जाते त्याच्या डायरेक्ट. बरं दे बाई या डोक्याला ताप झाला. चला आता चहा करून पिते.